पाठीमागचा आपला जो व्हिडिओ होता तिथे आपण पाहिलं होतं की ₹1000 सिस्टमॅटिक गुंतवणूक केल्यावर ते कसे त्या हजाराचे 1 करोड आपण करू शकतो. ज्यांनी व्हिडिओ बघितला नसेल त्यांना वाटत असेल हजाराचे 1 करोड होऊ शकतात का? तुम्ही हा व्हिडिओ बघा. तुमच्या लक्षात येईल की कसे ₹1000 गुंतवल्यावर सुद्धा आपण त्याचे 1 करोड करू शकतो. आणि हा व्हिडिओ बघितल्यावरती मला बऱ्याच लोकांचे फोन आले जे मला ओळखतात आणि काही लोकांच्या कमेंट्सही आल्या की दादा हे पैसे नेमके कुठे गुंतवले पाहिजेत? हे कसं ह्याचे हजारचे 1 करोड आपण करू शकतो? तुम्ही एस-आय-पी काहीतरी बोलले होते व्हिडिओमध्ये, पण हे एस-आय-पी असतं काय? हे नेमकं कुठे घ्यायचं? याच्याबद्दलची माहिती आमच्याकडे फार कमी आहे. तर हे आम्ही नेमकं कुठे जाऊ? कोणाला भेटू? म्हणजे आम्ही सुद्धा ही एस-आय-पी आमची सुरू करू शकतो. तर साधारणतः आपल्याकडे ट्रॅडिशनल काय असतं, की मी जो काही इन्कम कमवतो, तो किती असेल? माझा थोडा इन्कम असेल काही लोकांचा, काही जण खूप मोठा इन्कम कमवत असतील. तर हा इन्कम नेमका इन्व्हेस्ट कुठे करतो आपण साधारणतः, की सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये पैसे ठेवणं, बँकांमध्ये फिक्स डिपॉझिट करणं, याच्यातून थोडंफार काही उरलं, तर त्याच्यातून एक थोडंसं गोल्ड घेणं किंवा काहीतरी ज्वेलरी थोडं पर्चेस करणं. आणि काही लोकं रिअल इस्टेट हा एक ऑप्शन एक्सप्लोर करतात, की रिअल इस्टेटमध्ये पैसे लावणं. त्याचे म्हणजे जमिनी घेणं, प्लॉट्स घेणं, कोणी फ्लॅट्स वगैरे घेतं, की त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, ज्याच्यातून चांगले रिटर्न्स हे काही लोकांना मिळत असतात. आणि काही लोकं काय करतात, की ज्यांना थोडंसं मार्केटची आयडिया आहे, की थोडं रिस्क घ्यायला तयार आहेत, की ते लोकं काय करतात, शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात. म्हणजे प्रत्येकाच्या नॉलेजनुसार, प्रत्येकाच्या अनुभवानुसार की इन्व्हेस्टमेंट होत असते. पण साधारणतः इन्व्हेस्टमेंट कुठे होतात? सेव्हिंग अकाउंट असेल, डिपॉझिट्स असेल आणि गोल्ड असेल. ह्या 3 फार कॉमन इन्व्हेस्टमेंट आहेत. तर आता हे इन्व्हेस्टमेंट करताना 3 आणखी महत्त्वाच्या गोष्टी असतात, की त्याच्यामध्ये रिस्क किती आहे? म्हणजे मी जे पैसे गुंतवतोय त्याला काय रिस्क आहे बाबा? मी गुंतवलेले पैसे मला व्यवस्थित रिटर्न मिळणार आहेत का? दुसरा रिटर्न आपण बोललो, की आता दुसरा एक असतो की रिटर्न. म्हणजे मी जे पैसे लावतोय त्याच्यावर तुम्हाला किती पर्सेंट नेमके रिटर्न मिळणार आहेत? मला 4% जे पैसे परत मिळणार आहेत किंवा मी एखाद्या ह्याच्यामध्ये 10% कमवतोय किंवा रिअल इस्टेटच्या एखाद्या व्यवहारामध्ये माझे 100चे ₹200 होणार आहेत. असेही व्यवहार असतात. हा झाला आपल्याला रिटर्न मिळण्याचा एक भाग झाला. तिसरा काय असतो की वेळ. मला जे हे पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत, नेमके किती वेळासाठी करायचे आहेत? जेवढी इन्व्हेस्टमेंट आपण जास्त दिवसांसाठी ठेवतो, तेवढे आपल्याला रिटर्न चांगले मिळत असतात. कदाचित रिस्क पण जास्त असते. पण या सगळ्या गोष्टींचा एक ताळेबंद बांधून व्यवस्थितपणे आपण छान इन्व्हेस्टमेंट करून एक रिटर्न कमवण्याचा प्रयत्न करत असतो. तर असा हा एस-आय-पीचा विषय जो आपण आज शिकणार आहोत, तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो शेअर करा आणि पुढे जायच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला जे पुढचे अलर्ट्स येत असतात, ते ऑटोमॅटिकली मिळत जातील आणि तुमच्याकडून कोणताही व्हिडिओ हा मिस होणार नाही. नमस्कार मंडळी, मी देविदास दराडे म्हणजेच आपला बँकर्स दादा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आता प्रस्तावना थोडीशी आपण बघितली, की ते हजाराचे 1 करोड नेमके कसे झाले बाबा? कुठे पैसे इन्व्हेस्ट करायचे? तर याचं एक उत्तर देण्यासाठी आपण आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत, की एस-आय-पी म्हणजे नेमकं काय? तर एस-आय-पी म्हणजे काय, की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आता म्हणतात हे सुद्धा तुम्ही इंग्लिशमध्येच सांगताय. याचं काय नेमकं मिनिंग आहे? तर याच्यात काय आहे, की एक ठराविक रक्कम तुम्हाला ठराविक वेळेसाठी आणि ठराविक कालावधीसाठी व्यवस्थितपणे तुमच्या बँक अकाउंटमधून एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचे आहे. तर हेही तुम्हाला समजलं असेल तर सोपं उदाहरण काय आहे, की तुमचं एक सेव्हिंग्ज अकाउंट एका बँकेमध्ये आहे आणि तुम्ही बँकेला सांगितलंय, की बाबा माझ्या प्रत्येक 15 दिवसाला माझ्या अकाउंटमधून एक अमुक-अमुक रक्कम या म्युच्युअल फंडमध्ये गेली पाहिजे. ज्याला 15 दिवसाला शक्य नाही तो काय म्हणेल, प्रत्येक महिन्याला माझी एक रक्कम या बँक अकाउंटमधून एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये जमा झाली पाहिजे. याला काय म्हणतात, की स्टँडिंग इन्स्ट्रक्शन. आपण बँकेला एक स्टँडिंग इन्स्ट्रक्शन देऊन ठेवतो. आपण एका फॉर्मवरती साइन करतो, एक स्टँडिंग इन्स्ट्रक्शनचा फॉर्म त्याला म्हणलं जातं. आणि त्याच्यातून काय होतं, की तुमचे पैसे जे सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये शिल्लक असतात, त्याच्यातून ऑटोमॅटिकली हे पैसे डेबिट होतात आणि तुम्ही ठरवलेल्या म्युच्युअल फंडमध्ये ते जमा होतात. हा कालावधी आपल्याला ठरवायचा आहे, की मला बाबा प्रत्येक 15 दिवसाला करायचे तर महिन्याला करायचे किंवा 3 महिन्यातनं एकदा करायचे. हे ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. हे दिल्यानंतर आपले पैसे आपल्या अकाउंटमधून डेबिट होऊन ह्या एस-आय-पी मध्ये जमा होणार असतात. तर याच्यावरून लक्षात आलं असेल तुम्हाला, की एस-आय-पी काय आहे बाबा, की सिस्टमॅटिकली आपण आपल्या अकाउंटमधून एका ठरलेल्या तारखेला आणि ठरलेल्या वेळेसाठी पैसे हे बँकेला सांगतो, की माझे डेबिट झाले पाहिजे आणि इकडे इन्व्हेस्ट झाले पाहिजे. आता हे डेबिट झालेले जे पैसे असतात, ते त्या म्युच्युअल फंडमध्ये जमा होत असतात. हे काम कसं करतं मग? याच्यामध्ये काय असतं, की ॲसेट मॅनेजमेंटच्या छान-छान कंपनीज असतात मोठ्या-मोठ्या. त्याच्यामध्ये एक ॲसेट मॅनेजर असतो. ॲसेट मॅनेजर काय काम करतो, की आपल्यासारखे जे लाखो, करोडो इन्व्हेस्टर त्या म्युच्युअल फंडमध्ये सबस्क्रिप्शन घेत असतात, त्यांचे जमा झालेले पैसे तुम्ही विचार करा, की 1 करोड लोकं एक म्युच्युअल फंड घेतात. प्रत्येकाने हजार-हजार रुपये जरी त्याच्यामध्ये टाकले, तर फार मोठी अमाउंट होते. तर या अमाउंट ही जी आलेली अमाउंट आहे, ही प्रत्येक महिन्याला त्यांच्याकडे ही अमाउंट जमा होणार असते. तर ही अमाउंट ते सिस्टमॅटिकली वेगळ्या-वेगळ्या सेक्टर्समध्ये इन्व्हेस्ट करत असतात. त्याच्यामध्ये काही तुमचे इक्विटी असू शकतात, की जे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट होतात. काही पैसे जे आहेत ते गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट होतात, की ज्याच्यामध्ये रिटर्न थोडे कमी असतात, पण सिक्युरिटी जास्त असते.
तर अशा वेगळ्या वेगळ्या सेक्टरमध्ये त्या लोकांना त्याचं एक परफेक्ट नॉलेज असतं, त्याचं अनालिसिस त्यांनी केलेलं असतं आणि खूप मोठं शिक्षण सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेलं असतं. आणि मग हे इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर त्याच्यावरती एक अतिशय चांगले रिटर्न्स हे आपल्याला एंड ऑफ द टेन्युअरला मिळत असतात. बरं, आता हे झालं की एस-आय-पी काय असते बाबा, हे कसं काम करते, एक थोडक्यात आपण समजून घेतलं. मग तुम्ही म्हणाल की बाबा ही नेमकी का करायची आपण? तर साधारणतः तुम्ही जर नोकरदार असाल किंवा एक छोटा मोठा व्यवसाय तुम्ही करत असाल, तर तुमच्याकडे एकदम रक्कम इन्व्हेस्टमेंटसाठी येणार आहे का? मी ठरवलं की मला बाबा 1 महिन्यानंतर जाऊन एक मला 10 लाख रुपये जमा करायचे आहेत. मी साठवणार आहे आणि त्याची एफ-डी वगैरे करणार आहे. तर हे शक्य आहे का आपल्याला? तर जवळ-जवळ 100% लोकांना हे शक्य नाही. एखादा व्यक्ती चुकून असू शकतो, की तो ठरवतो, की मला आता 10 लाख रुपयाचं मी सेव्हिंग करू शकतो. त्याच्यामुळे आपण जे पगारदार लोक आहोत, जे बिझनेस करत आहोत, तर आपल्याकडे जी रक्कम थोडीफार येत असते. सॅलरीवाल्यांना एक प्रत्येक ठरलेल्या तारखेला विशिष्ट तारीख जी आहे त्या दिवशी पगार जमा होत असतो. तर मग हा पगार जमा झाल्यानंतर त्याच्यातून जी रक्कम मला मिळते आहे, त्यातनं एक थोडीशी रक्कम माझी त्याच कालावधीमध्ये इन्व्हेस्ट जर झाली, तर ते माझ्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. म्हणजे माझा पगार जर 5 तारखेला समजा येत असेल, तर 5 तारखेनंतर समजा एक 2-3 दिवसाचा बफर टाईम मी घेतला, की 7-8 तारखेला प्रत्येक महिन्याच्या माझ्या अकाउंटमधून हे एस-आय-पीला पैसे गेलेच पाहिजे. त्याच्यामुळं काय होणार आहे, की आपले पैसे थोडे-थोडे करून हे सेव्ह होणार आहेत. एकदम मी जर ठरवलं, तर एकदम मला हे शक्य नाहीये. तर हे थोडे-थोडे गेले तर हे नकळत पैसे आपले बचत होत असतात. आता एस-आय-पी कोण घेऊ शकतं? तर ज्याचं कोणाचं बँकेमध्ये अकाउंट आहे, तो प्रत्येक व्यक्ती हे एस-आय-पी घेऊ शकतो. मग ते मुलगा असेल, मुलगी असेल, मोठा माणूस असेल, मोठी लेडीज असेल, तर प्रत्येक व्यक्ती ही बँकेमध्ये जाऊन एस-आय-पी घेऊ शकते. हा दुसरा प्रश्न काय असतो, की कुठे घ्यायची बाबा? तुम्ही ज्या बँकेत तुमचं अकाउंट आहे, जशा मोठ्या बँक्स आपण बघितल्या, नॅशनलाइज बँक, ज्या गव्हर्नमेंटच्या बँक्स आपल्या आजूबाजूला आहेत, ज्या प्रायव्हेट बँक्स आहेत मोठ्या, की एच-डी-एफ-सी बँक असेल, ॲक्सिस बँक असेल, आय-सी-आय-सी-आय बँक असेल, या बँकांच्या ब्रांचेसमध्ये जिथं तुमचं अकाउंट आहे, तिकडे तुम्ही गेल्यानंतर त्यांना सांगायचं, की सर मला हे म्युच्युअल फंडमध्ये एस-आय-पीज करायच्या आहेत. तुम्ही मला गाईड करा. तर ते लोकं खूप आनंदी होतील, की त्यांना स्वतःहून कस्टमर मिळतोय. ते शोधत असतात, की कोण माझ्याकडे येतोय, कोण इन्व्हेस्टमेंट करतोय. कारण बँकेना तर याचाच फायदा असतो. बँकेना याच्यामध्ये काही थोडेफार रिटर्न्स मिळत असतात. तर त्या लोकांना खूप आनंद होणार आहे, की असा कस्टमर स्वतःहून आम्हाला विचारतो. तुम्ही बँकेत जाऊन हे विचारू शकता, की मला एस-आय-पी सुरू करायची आहे सर. मला थोडं याच्यावरती गाईडलाईन्स द्या, की मी कोणती एस-आय-पी नेमकी घेऊ, कोणती माझ्या प्रोफाईलला सूट होणार आहे. ते तुम्हाला गाईड कर तिथून घेऊ शकता. दुसरं, ज्यांना मोबाईल बँकिंग वगैरे जे ॲप आहेत, जे वापरता येतात व्यवस्थित किंवा जे शेअर मार्केटचे ॲप्स ज्या लोकांकडे आहेत, त्या मोबाईल बँकिंगसारख्या ॲपमध्येच तुम्ही स्वतः तिथे इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स असतात. जर मला म्युच्युअल फंड घ्यायचा आहे, मला एस-आय-पी घ्यायची आहे. त्या ॲपवरती तुम्ही स्वतः जाऊन तिथे क्लिक करून त्याची प्रोसेस फॉलो केली, की तुम्ही तिथे ऑटोमॅटिक त्या एस-आय-पीला रजिस्ट्रेशन होऊन जातं तुमचं. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काहीच करायचं नाही. प्रत्येक महिन्याला जी तारीख तुमची ठरलेली आहे, त्या तारखेला ऑटोमॅटिक तुमच्या अकाउंटमधून पैसे डेबिट होऊन तिकडे जमा होणार आहेत. आता ही एस-आय-पी जी घेताना मला किती वेळेसाठी घ्यायची आहे? तर तुम्ही तुमचे प्लॅन ठरवायचे, की मी जे इन्व्हेस्टमेंट करतोय, एक एस-आय-पी ज्याला जे शक्य आहे, की मी बाबा 2-4 एस-आय-पी घेऊ शकतो. त्यांनी काय ठरवायचं, की ही माझी एक एस-आय-पी आहे, ही मी ह्या एक्स-वाय-झेड कामासाठी मी करतोय. ही माझी दुसरी जी एस-आय-पी आहे, ती मला समजा शिक्षणासाठी पैसे वापरायचे आहेत मुलांच्या किंवा मला कुठे आणखी दुसरं काहीतरी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, घरामध्ये मला थोडं काम करायचं आहे. हा आपण एक लाँग टर्म प्लॅन आपल्या डोक्यात ठेवायचा आहे, की बाबा मी या कामासाठीच हे पैसे वापरणार आहे आणि त्याच्या दृष्टीने आपण काय करायचं, की त्या एस-आय-पीचा पिरियड ठरवायचा आहे. पण माझं गाईडलाईन्स तुम्हाला काय राहील, की एस-आय-पी करताना ती कमीत कमी 3 वर्षाची तरी असावी. 3 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी तुम्ही एस-आय-पी करू नये. कारण त्याच्यामध्ये मग रिटर्न्स कमी मिळतात. नंतर आपल्याला जे टॅक्सेस असतात, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स ज्याला म्हटलं जातं, की जो प्रॉफिट आपल्याला मिळणार त्याच्यावरती आपल्याला टॅक्सेस भरावे लागतात. तर 3 वर्षापेक्षा जास्त पिरियडची जर आपण केली, तर ते लाँग टर्ममध्ये जातं आणि आपल्याला त्याच्यामध्ये काही टॅक्स सवलती ह्या मिळत असतात. तर लाँग टर्मसाठी आपण इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आता हे तुम्ही म्हणाल, की मी जर ठरवलं, की मला 3 वर्षाच्यासाठी करायची आहे, की मला किती रिटर्न मिळतील? तर आपलं जे हे कॅल्क्युलेटर आपण बघितलं होतं, 1000चे 1 करोड कसे करायचे? त्या कॅल्क्युलेटरमध्ये तुम्ही ॲज अ व्हॅल्यू टाकल्या, की मला ₹1000 एस-आय-पीमध्ये एवढं एक अप्रॉक्सिमेट रिटर्न घ्यायचा आहे, की 10-12% मला रिटर्न मिळणार आहे आणि 3 वर्षासाठी मी करतोय. तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल, की मला नेमके किती रिटर्न मिळतायत. मग तुम्ही त्याच्यावरून तुमचा पिरियड ठरवू शकता, की कोणाला 5 वर्ष शक्य आहे, काही जणांना 10 वर्ष शक्य आहे. तर या सगळ्या गोष्टींचा एक व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आपल्याला आणि मग त्याच्यानुसार आपल्या एस-आय-पीचा हा कालावधी आपल्याला ठरवायचा आहे. आशा करतो, की तुम्हाला आता एस-आय-पी म्हणजे थोडंसं एक बेसिक नॉलेज तुम्हाला मिळालं असेल, की बाबा हे नेमकं असतं काय? आता याच्यावरचे डिटेल व्हिडिओ आपण पुढे-पुढे घेऊन येणार आहोत, की बाबा कोणत्या एस-आय-पीमध्ये एक्झॅक्टली इन्व्हेस्टमेंट केली तर आणखी थोडे चांगले रिटर्न्स मिळू शकतात. आता तात्पुरतं तुम्ही काय करा, की एस-आय-पी समजली आहे, बँकेत पटापट जा तुमच्या. बँकेमध्ये चौकशी करा आणि तुमच्या प्रोफाईलनुसार एक वेगळ्या-वेगळ्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करा. एकाच फंड्समध्ये 2-3 एस-आय-पी घेऊ नका. एक
छोटा एक फंड ज्याच्यामध्ये रिस्क थोडीशी कमी आहे, ज्याच्यामध्ये मॉडरेट रिस्क आहे, ज्याच्यामध्ये थोडीशी रिस्क जास्त आहे, असे पैसे तुम्ही थोडे तुमचे डिवाइड करा आणि त्याच्याप्रमाणे त्यांच्याकडून थोडं नॉलेज घ्या आणि हे SIPs मध्ये इन्व्हेस्टमेंट चालू करा. तर असे छान छान विषय घेऊन आपण आपल्या समोर येणार आहोत आणि पुन्हा आपण भेटूया नवीन विषयासह पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत धन्यवाद.